वेलकम बॅक मित्रांनो, दत्त जयंती भाग दुसऱ्यामध्ये आपला हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, पालखी आता विठ्ठल मंदिरामध्ये पोचलीच आहे। तिथून परत दत्त मंदिराकडे प्रस्थान होईल। बघूया आपण कसं काय कार्यक्रम आहे ते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, मला सपोर्ट भेटेल। चला तर पुढचा कार्यक्रम बघूया।
आज दत्त जयंती उत्सवानिमित्त आम्ही मुंबईकर तसे ग्रामस्थ आमचा हा कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे असतो, पण यावर्षी आम्ही थोडा वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला आहे आणि त्यामध्ये आम्ही जुने कार्यकर्ते तसं नवीन कार्यकर्त्यांची एक टीम बनवून ते त्या लोकांनी ज्या आमच्या नवीन कार्यकारिणीने जो हातभार लावलेला, कारण जो कार्यक्रम करायला लागतो त्याला पैशाची गरज असते, पण ते पैसे कुठल्याही टंचाई न करता त्यांनी स्वतःहून प्रत्येकाने वर्गणीच्या पाठी लागून आणि जो आमचा हा कार्यक्रम आहे हा पूर्ण आमच्या मापरल गावापासून ते आमच्या बंदरापर्यंत ते आमच्या मंडणगडपर्यंत ही बातमी पोहोचलेली आहे की खरं आजचा हा उत्सव मापरल गावामध्ये खूपच मोठ्या जल्लोषात होणार आहे। आमची पालखी दुपारची निघणार आहे, तसं संध्याकाळचा आमचा प्रोग्रामही आहे। त्या निमित्ताने आमचे सर्व भावकी मंडळ सर्व आम्ही जोमाने तयारी करत आहोत। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मी स्वतः चंद्रकांत हरिचंद्र मापरळकर 1981ला 5 मे 1981ला पहिली जुन्या लोकांनी जे मंडळाचं थोडंसं विखुरकरण झालं होतं ते मी 5 मे 1981ला सर्वांना जुन्या लोकांना आणि नवीन लोकांना एकत्र करून मंडळ प्रथम स्थापन केलं। त्यानंतर 1982ला एकाच वर्षात दत्त स्थापना करण्यात आली आणि त्याच उन्नतीने मी हा सेक्रेटरी पदापासून ते अध्यक्ष पदापर्यंत सर्वांना एकत्र घेऊन जुने नवीन कार्यकर्त्यांना हा आणि सभासदांना हा आत्तापर्यंतचा जो शोभा दिसते ती आम्ही या सर्वांच्या सहकार्यांमुळे झालेला आहे आणि ही दत्तकृपेमुळे सर्व झालेलं आहे। आणि त्याचप्रमाणे दानशूर अशी माणसं होती की आमच्याकडे कधी कुठलाही कमतरता आमची मनुष्यबळ कमी असल्यामुळे सर्व लोकांनी पुढाकार घेऊन ह्याच्यात सर्वांचा हातभार असून बरेच काही वर्गण्या वगैरे इतर देऊन पैसे देऊन हा सर्व काय हा विस्तार वाढवलेला आहे। त्याच्यात सर्वांचाच मोठा बलिदान हा कैलासवासी बालकृष्ण गोविंद मापरळकर यांनी या दत्त जीर्णोद्धाराच्या वेळेस फार मोठं आम्हाला आर्थिक मदत करून ह्या मंदिराचं जीर्णोद्धाराला फार मोठा आर्थिक मदत दिली आहे। असेही दानशूर त्यांच्याच बरोबर धाकूहिरू मापरळकर आणि आणखीन कैलासवासी झाले ही जुनी माणसं त्याच्याबरोबर होती। त्याच्यातले जुने आमचे बालकृष्ण लक्ष्मण मापरळकर हे सुद्धा आमच्या धडाडीने कार्य करत होते आणि आमच्याबरोबर होते। कैलासवासी वासू मापरळकर, हरिचंद्र मापरळकर, त्याचप्रमाणे हा गावचा धुरा सांभाळणारा यशवंत हरिचंद्र मापरळकर यांनी सुद्धा नारायण गोविंद मापरळकर, हरिचंद्र गोविंद मापरळकर, बाळाराम गोविंद मापरळकर असे जुने नवीन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा आम्ही आत्तापर्यंत ही वाटचाल केली होती। आणि त्याचप्रमाणे आत्ताची धुरा हा सूर्यकांत नारायण मापरळकर हे चांगल्या पद्धतीने सांभाळतोय सर्वांना जवळ घेऊन आणि अशीच आम्ही धुरा आत्तापर्यंत केली। आणि आत्ता ह्याच्या पुढे विठ्ठल बांबू मापरळकर विठ्ठल बांबू मापरळकर यांनी हे भूमिदान दिल्यामुळे हे दत्त मंदिर आमचं त्याचप्रमाणे सभागृहासाठी भूमिदान म्हणून त्यांचं नाव काय हसन मुकादम यांनी सुद्धा आम्हाला 1 गुंठ्याची जमिनीची भूमिदान केलेलं आहे। हा विनामूल्य त्यांनी केलेलं आहे। त्याचप्रमाणे आता जी वाटचाल चालते आहे ते आज आम्हाला असं वाटतं की आमचं स्वप्न साकार व्हावं आणि ह्या आमच्याकडून जुन्या पिढीकडून आता नवीन पिढीने होतकरू पुढे यावेत आणि ही मंडळाची आमची अपेक्षा आहे जुन्या लोकांची की आमचं स्वप्न साकार होऊन जुन्या लोकांना हे चांगलं आनंदाचं वैभव बघायला दत्त मंदिराचं मिळावं याने आता ह्याच हिरिरीने पुढच्या कार्यकारिणीने हे कारभार अगदी जोशाने करावं हीच आमची जुन्या लोकांची अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आमचा दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं दुपारचं जेवण आमच्या काकांनी विजय मापरळकरांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणात ठेवलेलं आहे ते खूप उत्कृष्ट झालेलं आहे आणि सर्वांनी जेवणाचा खूप चांगला आस्वाद घेतला। अप्रतिम जेवण झालं, प्रसाद खूप छान झालेला आहे आणि आम्ही सर्व आमची मुंबईची जी काही कार्यकारिणी मंडळ आहेत त्यांचे सर्व सदस्य खूप आभारी आहोत की त्यांनी हा कार्यक्रम खूप उत्तमरित्या पार पाडला आहे। त्यात आमचे
अध्यक्ष अंकुश मापरोळकर, आमचे सचिव महेश मापरोळकर, त्यानंतर आमचे कोषाध्यक्ष विश्वनाथ मापरोळकर, त्यानंतर आमचे ज्यांनी हा जो पूर्ण प्रोग्राम शूट केलेला आहे ते आमचे मित्र पत्रकार साहेब, त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. मी स्वतः विशाल पांडू मापरोळकर, सहसचिव, आमचे बरेचसे सहसचिव आहेत, मनीष मापरोळकर आहेत, अमित दादा आहेत, अजून संतोष मापरोळकर आहेत, आमचे धरातीचे डोंबिवलीचे कार्यकर्ते, त्यांचेसुद्धा खूप आभार. त्यांनी पण मंडळाला खूप सपोर्ट केलेला आहे, आर्थिकदृष्ट्यासुद्धा आणि श्रमिकदृष्ट्यासुद्धा. तर खूप खूप धन्यवाद. काय नाव तुमचं? कुठले तुम्ही? जळगाव. काय गुरु तुला ही माझी वंदना, श्री दत्त गुरु तुला ही माझी वंदना, श्री दत्त गुरु तुला ही माझी वंदना. अग्नि अनुसरेच्या श्री दत्त गुरु तुला
गुरु तुला ही माझी वंदना श्री दत्त गुरु तुला ही माझी वंदना श्री दत्त गुरु तुला ही माझी वंदना